हाय नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर मस्त मजेत असाल तर चला आज आपण परत एक छानसा व्हिडिओ शॉर्ट मंगळसूत्राचा घेऊन आलो आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य छोट्या साईजचे मंगळसूत्रे, सोनेरी मणी, काळे मणी, सोन्याचे 7 ते 8 मणी, फिरकी, नंतर कातर। तर हे आपलं सर्व साहित्य झालेलं आहे। साहित्य झाल्यानंतर आपण व्यवस्थित काळा दोरा घेतलेला आहे, पांढरा दोरा घेऊन आपण त्याला चिकटपट्टी चिटकून घेतलेला आहे। चिटकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फिरकी घालून घेतलेली आहे। तर फिरकी घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सोनेरी आणि काळे मणी ओवणार आहोत। तर आजची आपली जे मंगळसूत्र आहे शॉर्ट, तर ते मंगळसूत्र सोनेरी आणि काळ्या मण्यामध्ये गाठले गेलेलं आहे। कारण की नुसते प्लेन काळी मण्यात पण छान वाटतं आणि सोनेरी आणि काळ्या मण्यामध्ये पण मंगळसूत्र खूप छान दिसतं। तर त्यासाठी आपण आजचं मंगळसूत्र काळे आणि सोनेरी मण्यामध्ये घेऊन आलो आहोत। तर भरपूर असे काळे आणि सोनेरी मणी घ्यायचे आहेत आपल्याला। आणि जे डोरला असतं मंगळसूत्र असतं ना, तर मंगळसूत्र शेजारी आपण सोन्याचे मणी घालून घेणार आहोत। तर हे पहा, छोट्या साईजचे सोन्याचे मणी मी 4 घालून घेतलेले आहेत। तर हे 4 मणी घालून झाल्यानंतर मग आपण त्याच्या शेजारी मंगळसूत्रे घालणार आहोत। आणि मंगळसूत्रे घातल्यानंतर परत त्याच्या शेजारी मंगळसूत्राच्या मध्ये 2 मणी घालून घेणार आहोत। 2 मणी घालून घेतल्यानंतर परत मंगळसूत्र शेजारी आपण सोन्याचे 4 मणी घालून घेणार आहोत। तर असं आजचं आपलं मंगळसूत्र आहे। म्हणजे गाठायला खूप सोपं आणि साधं आहे, पण घातल्यानंतर खूप छान मस्त काहीतरी नवीन वेगळं असं पद्धतीचं दिसतं। तर हे मंगळसूत्र आपलं आजचं खूप छान आहे। तुम्ही जर जॉबला वगैरे जर असाल ना, तर छान वाटतं असे छान छोटेसे प्लेन एकदम साधे सिंपल मंगळसूत्रे, पार्टी वेअर टाईप। तर म्हणजे जास्त वटवटणे वगैरे। तर मग आपण सोन्याचे मणी घालून झाल्यानंतर आपण त्याच्या शेजारी परत सोनेरी मणी आणि काळे मणी घातलेले आहेत। तर काळे मणी सोनेरी मणी जेवढे आपल्या ह्यावरल्या पदरामध्ये घातलेले आहेत ना, तर तेवढ्याच पदरामध्ये ह्या पण याच्यामध्ये सोनेरी आणि काळे मणी घालून घ्यायचे। तर मी काळे सोनेरी मणी घालून झाल्यानंतर जी फिरकी जी आपलं बांधली होती सुई, आपण तो दोरा काढून घेतला। आणि दोरा काढून झाल्यानंतर जी फिरकी वगैरे आहे ना आपली, तर ती फिरकी घालून घेतली। आणि फिरकी घालून झाल्यानंतर व्यवस्थित मणी जागेवरती ओढून घेतले व्यवस्थित। आणि नंतर जे आपण पॅक केलं होतं तर ते काढून घेतलं चिकटपट्टीमधून। तर ते काढल्यानंतर व्यवस्थित मंगळसूत्र सरळ वगैरे करून घेतलं। आणि आता सरळ वगैरे करून घेतल्यानंतर आपण त्याला काय करणार आहोत, तर त्याला आपण गाठी वगैरे मारून घेऊया। तर हे पहा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर हा मंगळसूत्र एकदम छान बनून तयार झालेला आहे। तर मस्त वाटतो, घालायला पण छान वाटतो आणि साधं सिंपल आहे। जास्त वजन वगैरे नाही, काही नाही, रोज घालण्यासाठी, डेली यूजसाठी। तर चला आता आपण मस्त छान त्या याला दोऱ्याला गाठी मारून घेऊया। फिरकी शेजारी त्या एकदम त्याच्या शेजारीच गाठी मारून घेऊया आपण। तर गाठी मारून जेवढ्या तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या गाठी मारून घ्यायच्या। तर गाठी मारून झाल्यानंतर आपण त्याला आपल्या कात्रीच्या साहाय्याने दोन्ही पण साईडचे पदर कट करून घ्यायचे। जे एक्स्ट्रा दोरा जो असतो ना, तर तो दोरा आपण कट करून घेऊया। तर तो दोरा आपण आता कट करून घेतलेला आहे। तर कट करून झाल्यानंतर आपण त्याला जे आपली काळीपेटी वगैरे असते ना, तर त्याच्या साईने डाग देऊन घ्यायचा। आणि डाग झाल्यानंतर फिरकी वगैरे लावली आता आपण, आणि आपलं मंगळसूत्र एकदम घालण्यासाठी तयार झालेलं आहे। तर तुम्हाला हा शॉर्ट सोनेरी आणि काळ्या मण्यामधलं मंगळसूत्र कसं वाटलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। आणि आवडलंच असेल तर नक्कीच एक लाईक करा। आणि चला तर आता परत आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया। आणि पुढल्या व्हिडिओमध्ये पण मस्त छान नवीन असंच मंगळसूत्र घेऊन या।